स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा बागकामातला आहे। या 2-3 टपामध्ये एकाच दिवशी मेथीची भाजी लावलेली होती। आता तिन्ही टपामध्ये काय काय फरक झालेला आहे भाजीमध्ये ते तुम्हाला सांगते। आता या टपामध्ये उगवलेली भाजी विरळ उगवलेली आहे, म्हणजे एवढी दाट उगवलेली नाही। आणि ज्या दुसऱ्या 2 टपामधली भाजी आणि या ज्या टपामधल्या दोन्ही भाज्या आहेत, तर त्याच्या कलर मधला फरक बघा। तर हे कशामुळे झालेलं आहे? जेव्हा आपण ही पिकं 2-3 वेळा याच टपामध्ये परत घेतो, आता कुठल्या टपामध्ये कंपोस्ट खत किती टक्के झाले याच्यानुसार ही भाजी उगवलेली असते। आता या मातीचा कस आहे का नाही हे कसं ओळखायचं असेल तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे। तर यामध्येच तुम्हाला मेथीचा फरक दिसतोय। आता 15 दिवस झालं तुम्हाला बागेतील पाहुणे हे दाखवले होते, तोपर्यंत आता नवीन पाहुणे आलेले आहेत। तर यांना 2च झाडं आवडतात, ते म्हणजे लिंबोणी आणि कढीपत्ता। निसर्गातला प्रमुख घटक म्हणजेच हे फुलपाखरं परागीकरणाचं महत्त्वाचं काम हे करत असतात आणि त्यांना टिकवायचं किंवा त्यांना जगवायचं हे आपल्या हातात आहे। आता ही लिंबोणी 8च दिवस झालं चांगली फुटलेली, तोपर्यंत आता हे पाहुणे आलेले आहेत। त्यांना त्यांचं काम करूया, अजून किती जणांचं आगमन होतंय तेही पाहूया आणि ह्यावेळी तर आपल्याला फुलपाखरं पाहायला मिळतील, या आशेवरती राहूया। आता दुसरं म्हणजे जेव्हा आपण भाज्या लावतो, फळभाज्या, त्यांचं वय झालं 2-3 महिन्यानंतर ह्या फळभाज्या तोडाव्या लागतात आणि ह्या जेव्हा नाही तोडल्या तर ते बघा मनानेच अशा उकलतात। तसंच या दोन्ही कोबींचं सुद्धा झालंय आणि फ्लॉवरचं सुद्धा तोच प्रकार झालेला आहे। 2-3 महिना झालं हे लावलेले होते, आता ते हार्वेस्ट करायला आले होते, पण मी काही ते तोडले नव्हते। जास्त दिवस झाले की त्याला बघा खालून असे कोंब यायला लागलेत। तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत।